नमस्कार मुलांनो, तुम्हाला माझ्या शेजारी रिकामी खुर्ची दिसतेय. तर ह्याच्यात आज कोण येणार आहे असं तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल. तर तुमच्यासारखाच जेन झीचा एक मुलगा जो अत्यंत गुणी आहे आणि काय काय तो शिकलाय, काय करतो. तर ही एक प्रेरणादायी मुलाखत मला तुम्हाला त्याची घेऊन दाखवायचं आहे की एक मुलगा ज्याला 10वीला 100% मार्क मिळतात, तोच मुलगा प्रवास करतो, 51 पुस्तकं वर्षाची वाचतो, नियमित योग साधना करतो आणि भरपूर काही काही. तर आज आपण भेटणार आहोत अथर्व भिडे या विद्यार्थ्याला. म्हणजे विद्यार्थी अशासाठी म्हणते कारण आयुष्यभर आपण विद्यार्थी असतो, म्हणून आता तो चांगला यश, कीर्ती, पैसा असं सगळं ज्याने मिळवलेलं आहे अशा अथर्व भिडेला आपण भेटूया. चला. तर हा अथर्व तुझं खूप खूप भाषानिधी या वाहिनीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर पहिला माझा प्रश्न असा, आमच्या मुलांसाठी तुझी प्रेरणादायी मुलाखत घ्यायची होती की ज्या मुलाला 10वीला 100%, 12वीला 96%, तर म्हणजे घरी गेल्यानंतर 100% असं प्रगती पुस्तक बघितल्यानंतर आई वडील काय म्हणाले? तुझं पहिलं वाक्य काय होतं? शाबास. खरं म्हणजे पण 100% आपल्याला वाटतात अचानकपणे मार्कशीट नाही आणि डायरेक्ट 100%, पण असं नाहीये. हळूहळू अंदाज आलेला असतो, कारण पहिल्यांदा पेपर लिहिलेले असतात, त्याच्यानंतर पेपर लिहून घरी आल्यावर आई मला एक किस्सा सांगायची. तो म्हणजे आता मला ते काही नीट आठवत नाही, पण आई सांगायची की प्रत्येक वेळेला आल्यावर तिने विचारलं की कसा गेला पेपर, तर मी सांगायचो छान गेला, सगळंच लिहिता आलं, मला सगळंच येत होतं. असं हळूहळू ते एका पुढे एक येत येत त्याचे 100% पर्यवसन झाले. त्याच्यामुळे असा नव्हता, पण मजा आली. अरे वा, खूपच छान. कारण की कधी कधी ना कोण नृत्याचे 10 मार्क मिळतात आणि आणखीन काही केलं तर ते 10 मार्क मिळतात आणि बेस्ट ऑफ 5 असं अशाने ते 100% तुझे झाले है ना? हो, मला 99% होते पेपरामध्ये, म्हणजे मार्कांमध्ये. आणि त्यावेळेला असं होतं की चित्रकलेसाठी आणि कुठल्या कलामध्ये सहभाग असेल तर त्याच्यासाठी अधिकचे गुण दिले जायचे. तर तसं मी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा असते जी 9वी, त्याच्यात स्टील लाईफ जो प्रकार असतो म्हणजे स्थिरचित्र, त्याच्यात माझा महाराष्ट्रात 64वा क्रमांक आला होता. अरे वा. त्याच्याबद्दल मला काही गुण मिळाले आणि मी त्यावेळेला हार्मोनियमही शिकत होतो, सो त्याच्याही माझ्या काही परीक्षा झालेल्या होत्या, त्याचेही मला गुण मिळाले. त्यामुळे माझे 104% झाले. 104. मला हे एक असं वाटतं की अभ्यास आणि कला यांची जर सांगड असेल ना तर आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायला होतं. तर याच्याशी तू नक्कीच सहमत असशील. 100%. कारण काही जण ना बंद करतात की 10वीचा आहे ना, मग तुझा नृत्याचा क्लास बंद, पेटीचा क्लास बंद. तर असं करता नाही असं वाटतं. बरोबर. मला पटकन पुलंचंच वाक्य आठवलं. पुलंच म्हणाले होते की विद्या तुम्हाला कसं जगायचं ते शिकवते, पण कला तुम्हाला का जगायचं हेही शिकवते. बरोबर. का सापडणं खूप महत्वाचं आहे. पर्पज असं म्हणतात, तो सापडणं महत्वाचं आहे. 51 पुस्तकं तू वर्षाला वाचतोस आणि काय प्रवास करतोस, अजून काही तू 5 संकल्प करतोस मला वाटतं. आणि त्याच्यातलाच हा आहे का की वर्षाला 51 पुस्तकं वाचणं? तर कसं काय हे 5 संकल्पांचं कसं वेड आहे हे एक प्रकारचं मला वाटतं, आणि पूर्ण होतात का हे? तर त्याच्यात कसं आहे, साधारणपणे आपल्याला असं वाटत असतं की ठराविक गोष्टी करून बघूया. तर संकल्प हे त्याच्यासाठी एक निमित्त आहे. म्हणजे खरं सांगायचं तर माणसाला ध्यास असेल तर तो करतोच, पण त्याला एक शिस्तीची किंवा एक नियमिततेची जोड पण लागते. त्याच्यासाठी हे संकल्पाचं बघायला गेलं तर एक निमित्त आहे. बरोबर. आणि खरं सांगायचं झालं तर कोणतीही गोष्ट ठरवली आणि ती पूर्णतः केली असं काही होत नाही, आणि माझ्या बाबतीतही ते होत नाही. त्यामुळे मी 5 संकल्प करतो, त्यातले 2-3 जरी पूर्ण झाले तरी ते त्या वर्षीचं यश आहे असं मानायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर पुस्तकांची आवड मला लहानपणापासूनच होती. साधारण 10वी पर्यंत मी नियमितपणे आणि झपाटल्यासारखी पुस्तकं वाचायचो. पण 10वी ते 12वी जेई परीक्षा किंवा अन्य स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपोआप वाचन कमी होतच. त्यानंतर मी आयसर पुण्यामध्ये शिकायला होतो. बरोबर. तिथे पुस्तकांचा सहवास हा वेगळ्या प्रकारचा, म्हणजे अकॅडमिक बुक्सचा सहवास जास्त होता. त्यामुळे आपली नेहमीची पुस्तकं वाचता आली नाही. तर ते कधीतरी सुरू करायची इच्छाच होती. मग नोकरीला लागल्यावर मागच्या वर्षी मी तो संकल्प केला की एक नियमितता म्हणून वर्षाला जे 52 आठवडे असतात तर प्रत्येक आठवड्याला एक अशी 52 पुस्तकं वाचायची. त्या निमित्ताने दर आठवड्याला वाचन चालू राहिलं. आणि त्याची नोंद ठेवायची, म्हणजे प्रत्येक पुस्तकातनं काय समजलं, काय शिकता आलं, 1 वाक्य 2 वाक्य एवढंच.
अरे खरंच खूपच छान आहे हे, कारण की ना ही नियमित नोंद आहे ना, तर आयुष्याच्या काही वर्षानंतर आपल्याला परत आठवतं की आपण बघतो तेव्हा. त्यामुळे रोजनिशी किंवा दैनंदिनी पण लिहितोस तू? रोजनिशी पण मी लिहित होतो, पण हा त्या उरलेल्या 3 संकल्पांपैकी एक झाला. 1.5 वर्ष मी लिहित होतो. पण त्याच्या बाबतीत मला निराशा येत नाही. मग मी काय करतो, ते जे राहिलेले 3 असतील ते पुढच्या वर्षी 3 घ्यायचे, 2 त्याच्यात वेगळे संकल्प घ्यायचे. तिथून सुरुवात करायची. करायची. याचं कारण म्हणतात तसं इट इज नेव्हर टू लेट. त्याच्यामुळे या वर्षी नाही जमलं, पुढच्या वर्षी. करायचं, अगदीच बरोबर आहे. आणि तू मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलास आणि तू आयसरला गेलास, असं तुला वाटतं का की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलं कीच एकदम मुलं पुढे जातात? कारण आजकाल असं होतंय की माझा मुलगा जर नाही शिकला इंग्रजी माध्यमात तर त्याला तो जगाच्या स्पर्धेत मागे येईल की काय? तर तू उदाहरण आहेस की मराठी माध्यमामध्ये शिकून पण आयसर सारखी, किंवा तू MBA सुद्धा म्हणजे अहमदाबादमध्ये तुझं 99.9% काहीतरी तुला मिळाले. हो. तर हे मराठी माध्यमाच्या मुलाला शक्य होतं. हो, तर हे आमच्या मुलांना जरा समजून सांग तू. नक्कीच. त्या बाबतीत माझी भूमिका अशी होती की शिक्षण आणि माध्यम या वेगळ्या गोष्टी आहेत. हे माझं मत नाहीये, हे शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यास करून, रिसर्च करून एस्टॅब्लिश केलेली फॅक्ट आहे. त्याच्याबद्दलचे अनेक रिसर्च पेपर अवेलेबल आहेत की शिक्षण आणि माध्यम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षणात काय साध्य करणं अपेक्षित असतं की एखाद्या विषयाचं किंवा संकल्पनेचं ज्ञान. बरोबर. आता मी माझ्या घरी, माझ्या परिसरात ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेतून जर मला ते ज्ञान मिळालं तर ते लवकर पक्क होतं. अगदीच. मुद्दा हा नाहीये की मी मराठीत शिकलं पाहिजे का इंग्रजी माध्यमात. जर तुमच्या आसपासचे सर्व लोक इंग्रजी बोलत असतील तर तुम्ही इंग्रजीत शिकणं हे जास्त सोयीचं किंवा जास्त लॉजिकल असेल. पण आपल्यासाठी ते माध्यम मराठी आहे. एकदा तुमचं ज्ञान पक्क असेल की त्याच्यावर दुसरी भाषा हा एक वेगळा ज्ञानाचा प्रकार आहे. भाषा शिकणं, ती भाषा शिकणं काही कठीण नाही असं मला वाटतं. आणि खरं सांगायचं तर भाषा ही वापरूनच सुधारते. त्यामुळे मी कितीही इंग्रजी वर्गात जाऊन शिकलो तरी जेव्हा मी आयसरला गेलो, जिथे भारतातल्या सगळ्या भागातनं मुलं आली होती, तेव्हा आमची माध्यमाची कॉमन भाषा इंग्रजीच होती. त्याच्यामुळे गप्पा मारायच्या त्या सुद्धा इंग्रजीतनच. त्यातून जी भाषा सुधारते त्याला तोड नाही. तशी जर सुधारत असेल तर त्या माध्यमाचा विचार करावा, निवड करावी. तशी माझ्यासाठी मराठी. म्हणजे मी पटकन उठल्यावर आई ग असंच म्हणतो, म्हणून मराठी. बरोबर आहे. आपल्या मातृभाषेतनं संकल्पना अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जी गरज असते ना ती मातृभाषेतून ज्ञान पक्क होण्याची, आणि नंतर अनुभवातनं आपण जी भाषा जी आपल्या परिसरातनं, आपल्या परिवेशातनं जी शिकतो, किंवा माध्यमासाठी म्हणून तुला आता आयसरमध्ये इंग्रजीच घ्यावं लागलं. बरोबर आहे. तर तिथे तू आजूबाजूच्या मुलांकडनं पण शिकत गेलास आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता पण तू शिकत गेलास. त्याचबरोबर तू प्रवास करतोस आणि नियमित योग साधना करतोस. आणि आयसरला तुला योग साधनेमुळे तिथे असणाऱ्या स्पर्धेत सुद्धा बक्षीस मिळालं होतं. तर ह्याच्याबद्दल सांग की आत्ता ना तुमची तब्येत चांगली राहणं आणि उत्तम अशा पद्धतीचं, कारण की आता आहे ना आपल्याला आवडतं, आपण सगळं खात राहतो आणि उशिरा उठतो, असं साधारणपणे होतं मुलांचं. मला असं म्हणायचं नाही सगळी मुलं करतात, पण त्यांच्यासाठी तू नियमित करतोस, म्हणजे आधी केले आणि मग सांगितले तसं हा रोज करतो, मला माहिती आहे. तर तू त्याच्याबद्दल सांग, प्रवास आणि योग साधना. नक्की. प्रवास म्हणजे तुम्ही म्हणालात, प्रवास आणि खाण्याची आवड, या दोन्ही आवडी मला आहेत. याचं कारण साधारणतः माझ्या आवडीचं आणि छंदाचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर जे काही नवीन आणि ज्याच्यात लोकांनी काहीतरी वेगळी आपली कला दाखवून ठेवली, पुस्तकं त्याच्यातच आली. प्रवासाची ठिकाणं म्हणजे तिथे आपण जाऊन काय बघतो, वेगवेगळी मंदिरं असतील, शिल्प स्थापत्य कला असेल, जिथे कोणीतरी आपली कला, पाककला ही सुद्धा एक कलाच आहे. सो त्या कलांचा आस्वाद घेणं हा माझा एक साधारणपणे छंद असल्यामुळे प्रवास त्याच्यात आलाच. आणि प्रवासाला जाणं हे जसं इंटरेस्टिंग असतं तसं त्याच्यात खूप खाचाखुचाही असतात. वेगवेगळे पद्धतीचे चॅलेंजेस तिथे येऊ शकतात. बरोबर. सो त्या सर्व अनुभवांमधनं जाण्याची एक वेगळी मजा असते. म्हणून मला प्रवासाची आवड आहे आणि शिकायलाही खूप मिळतं. आता योगाभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर व्यायाम आणि योग यातही फरक आहे. अगदी बरोबर. योग ही जीवनशैली आहे आणि व्यायाम हा योगाचा एक भाग आहे. बरोबर. त्यामुळे सर्वांगीण जीवनशैली जी आपल्या
भारतीय ज्ञानपरंपरेत सांगून ठेवलेली आहे हो. त्याचा एक महत्वाचा टप्पा मला योग साधना वाटते. हो. त्याच्यामुळे त्याचा मी नियमित अभ्यास करतो. आता आम्ही 1 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत कारण पाऊस आलेला आहे. तर पाऊस थांबलेला आहे. मुलाखतीला पुन्हा सुरुवात करतोय. अथर्व, तू जवळपास नोंद ठेवलेली आहेस की 2025 पासून तू किती नाटकं बघितली आहेस? साधारणपणे दर वर्षाला 52 नाटकं, चित्रपट किंवा कार्यक्रम असा माझा एक संकल्प होता. त्याच्यामुळे 30-35 असतील. म्हणजे मराठी नाटकं, कारण ही मराठी नाटक किंवा मराठी विषयी असणारे कार्यक्रम, तर ही एक महाराष्ट्राची अतिशय सुरेख अशी परंपरा आहे नाटकांची आणि ती तुला जपावी वाटते. अजून एक मला तुझ्या बाबतीत आवडतं की तू नोकरी पुण्याला करतोस, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू धावत इकडे गावी येत असतोस आणि तुझ्या मूळ गावी कोतवड्याला तुला राहायला आवडतं. तर नाटकांच्या आवडीबद्दल 1 मिनिटात सांग आणि गावात आत्ता तुझ्यासारख्या मुलांनी राहण्याची गरज याच्याविषयी 1 मिनिटात सांग. नक्की. नाटकांच्या आवडीविषयी सांगायचं झालं तर मला मनोरंजनाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये नाटक विशेष आवडतं. याचं कारण 2-3 आहेत. एक म्हणजे ते कायम आपल्यासमोर घडत असतं. दुसरं म्हणजे कलाकारांनाही पुढे काय होणार हे आपल्या इतकंच अनोळखी असतं. त्यांची जरी संहिता पाठ असली तरी आज काय होणार म्हणून त्याला प्रयोग म्हणतात, शो नाही म्हणत. आजचा हा त्यांच्यासाठी प्रयोगच असतो. मी काल चांगलं काम केलंय त्याने मी आजच्या श्रोत्यांना इम्प्रेस नाही करू शकत. आजच्या श्रोत्यांना मला प्रभावित करण्यासाठी आजच चांगलं काम करायला लागतं. हे मला खूप आवडतं की त्याच्यात तोचतोचपणा येत नाही, ते कायम ताजं असतं. अगदी. आणि गावात राहण्याबद्दल तुम्ही म्हणालात, खरं आत्ताचं जर आपण जग बघितलं तर AI हा बजवर्ड तर सगळ्यांना माहितीच असेल. सर्वात AI असतं किंवा आपल्याकडे दळणवळणाची साधनं असतील किंवा एकंदरीत कामाची पद्धत. आता मी जिथे काम करतो तिथे मी कुठल्या तरी ठिकाणी जाऊन काम करण्याची काही गरज नाहीये. माझा लॅपटॉप ज्या लोकांबरोबर काम करायचं त्यांच्याशी मी ऑनलाईन कनेक्ट होऊ शकतो. तर मला जर कुठल्याही ठिकाणाहून काम करता येत असेल तर जीवनशैलीच्या बाबतीत विचार केला तर गावातली जीवनशैली केव्हाही जास्त चांगली. याचं कारण प्रदूषण हा एक मोठा मुद्दा आहे जो आपल्याला प्रदूषित ठिकाणी गेल्यावर जास्त जाणवतो की इथे खूप जास्त प्रदूषण आहे. दुसरा म्हणजे मोकळी जागा. आपल्या आजूबाजूचे लोक की ज्यांच्याबद्दल लोक असतील किंवा वेगळ्या जागा असतील की ज्या लहानपणापासून आपण तिथे असल्यामुळे त्यांच्याशी आपली एक नाळ जोडलेली असते. सो अशा वातावरणात असणं की आई बाबांबरोबर राहून घरचं जेवून अशा जर परिस्थितीत काम करता येत असेल तर का नाही म्हणजे खरंच. मुलांनो, ही मुलाखत खूप वाढू शकते बरं का. तर अथर्वला पण तुमच्या शाळेमध्ये भेट द्यायला एक दिवशी मी नक्की घेऊन येईन. अथर्व, आता या वेळेचा प्रश्न तू आमच्या मुलांना विचारायचा आहेस. तर तू त्यांना प्रश्न विचार आणि कमेंटमध्ये त्यांनी उत्तर लिहून ते पाठवतात आणि लगेच येतात. नक्की. आत्ता आपण नाटकांबद्दल कार्यक्रमांबद्दल बोललो तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या शाळेत असे कुठले कार्यक्रम सादर केले जातात की जे आपल्या मराठी भाषेशी संस्कृतीशी निगडित आहेत. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता लेटेस्ट कुठलं मराठी पुस्तक वाचलंय? मराठी पुस्तक, त्याचे लेखक आणि त्यातली आवडलेली एक ओळ नक्की लिहून पाठवा. बघा, आता तुम्हाला लिहायचंय. 2 प्रश्न विचारलेत त्यांनी. तुमच्या शाळेत मराठी कार्यक्रम वेगवेगळे कोणते होतात? दुसरं म्हणजे तुम्ही नवथर आत्ता वाचलेलं मराठी पुस्तक कोणतं, लेखक कोण आणि आवडलेली त्यातली ओळ कोणती? आता ह्याच्यासाठी जर वाचलं नसेल तर वाचायला तर नक्की लागेल. अथर्व, खूप 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 धन्यवाद की तू इथे आलास आणि आमच्या मुलांशी तू बोललास. आता हे 4-5 हजार विद्यार्थी तुला बघणार आहेत सहजच, कारण आपली जी सभासद संख्या आहे ती 4,500 आहे जवळजवळ. आणि एवढे विद्यार्थी तुला बघतील, त्यांचे आई बाबा बघतील आणि खरंच तुला कौतुकाची आणि शाब्बासकीची मी तुला थाप देते. आणि आमच्या मुलांसाठी तू इथे आलास त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.